जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, जरा लावा व्हिडिओ, पुढे लावा, ऐका. पण ते काहीतरी बरं फडणवीस 5 वर्ष अशी घालवली. या देशाच्या राजकीय क्षितिजावर नरेंद्र मोदी आणि अमित शाह ही 2 माणसं नष्ट होणं गरजेचं आहे, जाणं गरजेचं आहे. मी तुम्हाला सांगतोय ना, हे काय प्रकारचे चोर आहेत ही सगळी मंडळी भाजपवाली, हे एकदा सरळ समजून घ्या. हे राज्य एकदा राज ठाकरेच्या हातात देऊन बघा, नाही उफडून फेकून दिलं तर बघा तुम्ही. मोदींची पहिली 5 वर्ष, त्या टप्प्यावरती जे बोलायचंय ते 2019 साली बोलून गेलोय. नमस्कार, देशोन्नती न्यूजमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय. 2014 साली नरेंद्र मोदी यांची लाट आली आणि राज ठाकरे यांनी तोंड भरून कौतुक केलं. नरेंद्र मोदी यांनाच पंतप्रधान करावं असा बोलणारा पहिला व्यक्ती म्हणजे राज ठाकरे होते. माझ्या तर खरं तर खूप अपेक्षा होत्या मोदींकडनं. या देशामधला पहिला माणूस मी होतो की या देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले पाहिजेत हे सांगणारा माणूस पहिला राज ठाकरे होता. तोच राज ठाकरे आज असं का बोलतोय? तोच राज ठाकरे आज हे का बोलतोय? कारण ज्या वेळेला मी हे बोललो त्यावेळेला माणूस वेगळा होता आणि पंतप्रधान पदी बसल्यानंतर माणूस वेगळा झाला. पण 2019ला स्वतः राज ठाकरे यांनी महाराष्ट्रभरात सभा घेऊन मोदींच्या कारभाराचे वाभाडे काढणाऱ्या लाव रे तो व्हिडिओचा झपाटा लावला. जरा लावा व्हिडिओ, पुढे लावा, ऐका. आणि भाजपा हादरून गेली. पण त्यानंतर राज ठाकरे यांना ईडीची नोटीस आली आणि राज ठाकरेंची भाषाच बदलली. नरेंद्र मोदींची पोलखोल करणारे राज ठाकरे आता यंदाच्या लोकसभेत मात्र मोदींची तारीफ करताना दिसले. आणि त्या मुस्लिम महिलेला कधी न्याय मिळू शकला नव्हता एका छोट्या पोटगीसाठी. पण मोदीजींनी ती एक गोष्ट करून दाखवली की तो ट्रिपल तलाक तो कायदाच रद्द करून टाकला. एवढेच नव्हे तर राज ठाकरे यांनी चक्क भाजपाच्या मंचावरून महायुतीचा जोरदार प्रचारही केला. आज मी श्रीकांत या पुढे, नरेश या, येणाऱ्या 20 मे रोजी जी आपली 18वी लोकसभेची निवडणूक होणार आहे तेव्हा ठाण्यामधनं श्री नरेश मस्के आणि कल्याणमधनं श्री श्रीकांत शिंदे या आपण प्रचंड मताने आपण विजयी करावं. आज जे मी काही सांगितलंय त्यातला अजून पुढचा भाग हा मी त्यांच्यावर बसून बोलीन, पण त्यांच्याकडनं योग्य काम होईल ही आशा अपेक्षा बाळगतो आणि आपणा सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. असं असताना देखील राज ठाकरे यांना पंतप्रधान शपथविधीसाठी विशेष आमंत्रण मिळालं नाही. त्यामुळे मनसे नेत्यांमध्ये नाराजगी होती आणि त्यांनी ती बोलून देखील दाखवली. पण सध्या तरी मनसेनं विधानसभा लढवण्याची तयारी दाखवली असून किमान 225 ते 250 जागांवरती मनसे पूर्ण महाराष्ट्रभरात विधानसभासाठी आपले उमेदवार उभे करणार आहे. असं असताना सगळ्यात मोठा प्रश्न पडतो की विधानसभेत मनसे नक्की कुणाची डोकेदुखी ठरणार आहे? विधानसभा लढवल्यानंतर त्याचा फटका महाविकास आघाडीला बसणार तर फायदा हा महायुतीला होणार. याचाच अर्थ मनसेला विधानसभेत उभा करण्याचा भाजपाचा तर गेम नाही ना असा होतोय. खरं तर सध्या भाजपाला लोकसभेत किमान 9 जागा मिळाल्या असून महायुतीला बऱ्याच ठिकाणी दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं. 2019 मध्ये भाजपानं वंचित फॅक्टर समोर आणून विरोधकांची मतं लाटली होती. पण आता या 2024च्या निवडणुकीत वंचित फॅक्टर बऱ्याच ठिकाणी फेल होताना दिसला आहे. 2019ला भाजपानं वंचित फॅक्टर समोर आणून विरोधकांची मतं लाटली, पण आता 2024च्या निवडणुकीत वंचित फॅक्टर बऱ्याच ठिकाणी फेल होताना दिसलं आणि 2019च्या तुलनेत तब्बल 27 लाख मत मनसेला कमी पडली होती. त्यामुळे यावेळी मनसेला विधानसभेत उभा करून उत्तम खेळी करता येते का असा डाव तर नाही ना हा प्रश्न पडतो. यामध्ये खरं तर उद्धव ठाकरेंना सध्या भावनिक कला असल्यामुळे ठाकरे घराण्यातीलच व्यक्तीला फूट पाडण्यासाठी उभं केल्यास उद्धव ठाकरेंची मतं मात्र नक्कीच कुठेतरी मनसेकडे जातील आणि त्याचा थेट फायदा महायुतीला होईल असा भाजपाचा डाव दिसतो. असं सगळं चित्र अगदी स्पष्ट आहे. सुरुवातीला मनसेला सोबत घेऊन लोकसभेचा प्रचार करायला लावला. त्यानंतर कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतून फडणवीस यांच्या विनंतीवरून मनसेनं माघार घेतली. तेव्हाच मनसे भाजपाच्या ताटाखालचं मांजर झालं का हा प्रश्न जनतेला पडला होता. पण अचानक कदाचित हे मनसेच्या लक्षात येताच पंतप्रधान यांच्या शपथविधीचं विशेष आमंत्रण दिलं नाही. त्यामुळे आम्ही नाराज आहोत आणि आम्ही स्वबळावरती विधानसभा लढू अशी कदाचित घोषणा तर केली नाही ना, हा देखील तेवढाच गंभीर मुद्दा आहे. मनसे भाजपासोबत गेल्यानंतर मनसेचे बरेचसे पदाधिकारी अत्यंत नाराज असून काही पदाधिकाऱ्यांनी तर चक्क दुसऱ्या पक्षात प्रवेश केला.
तर आज देशोन्नतीच्या माध्यमातून काही पदाधिकाऱ्यांना फोन केल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही सध्या निष्क्रिय आहोत, त्यामुळे मनसे कार्यकर्ते राज ठाकरेंवरती नाराज असल्याचं चित्र स्पष्ट होतं. अशातच महाराष्ट्रात 225 ते 250 जागेवरती मनसेनं उमेदवार उभे केल्यास मनसेचा एकही उमेदवार निवडून येणार नाही, पण महायुतीला मात्र फायदा होईल यात काही शंका नाही. जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, जरा लावा व्हिडिओ पुढे लाव. ऐका पण ते काहीतरी बरळलं. फडणवीस 5 वर्ष अशी घालवली. या देशाच्या राजकीय क्षितिजावर नरेंद्र मोदी आणि अमित शहा ही 2 माणसं नष्ट होणं गरजेचं आहे, जाणं गरजेचं आहे. मी तुम्हाला सांगतोय ना, हे काय प्रकारचे चोर आहेत ही सगळी मंडळी भाजपवाली, हे एकदा सरळ समजून घ्या. हे राज्य एकदा राज ठाकरेच्या हातात देऊन बघा. नाही उखडून फेकून दिलं तर बघा तुम्ही. मोदींची पहिली 5 वर्ष त्या टप्प्यावरती जे बोलायचंय ते 2019 साली बोलून गेलोय.